नमस्कार. आज आपण ही रांगोळी शिकणार आहोत. याला लक्ष्मी आसन पण म्हणतात आणि देवापुढे ठेवायसाठी छोटी रांगोळी आहे, ती आज आपण शिकणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: गुलाबी मणी, पांढरे मणी, तंबूस, सुई आणि कात्री. चला तर मग सुरू करू. त्यासाठी आधी आपल्याला 6 गुलाबी मणी ओवून घ्यायचे. 6 गुलाबी मणी ओवून घेतली. माझी इथं गाठण बसली आहे, ती काढून घेते. 6 गुलाबी मणी ओवून पाठीमागून पुढे ओवून असा गोल करून घ्यायचा. पूर्ण मण्यातून सुया फिरून घ्यायची. हे असं आपण 6चा गोल करून घेतला. आता आपल्याला पांढरे मणी वापरायचे. 5 पांढरे मणी घ्यायचे. 5 पांढरे मणी घेऊन या गुलाबी मण्यातून सुई अशी काढून घ्यायची आणि पुढच्या गुलाबी मण्यामध्ये सुई फिरवायची. आता परत आपण 4 मणी घेऊ. आणि हा पांढरा आणि हा गुलाबी, या 2 गुलाबी मण्यातून सुई आपण अशी काढून पुढच्या गुलाबी मण्यामध्ये असे 1 2 3 मण्यातून आपण सुई अशी पुढे घेतली. आता आपल्याला असंच पूर्ण करायचं आहे. 4 मणी घेऊन असे पूर्ण गोल करून घ्यायचे. परत 4 पांढरे आणि हा पांढरा, हा गुलाबी आणि हा गुलाबी, या 3 गुलाबी मणी, पांढरा गुलाबी पुढे घ्यायची. सुईला दोऱ्याला गाठण बसत आहे. आता 4 परत पांढरे आणि हा पांढरा, हा गुलाबी आणि हा गुलाबी, या 3 मण्यातून सुई आपण अशी पुढे घ्यायची. परत 4 पांढरे, हा पांढरा, हा गुलाबी, हा गुलाबी, या 3 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आणि आता हा पांढरा शेवटचा गोल बनवायसाठी या पांढऱ्या मण्यातून पुढच्या 6चा गोलच्या पांढऱ्या मण्यातूनही सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता 1 2 3, एक पांढरा, एक गुलाबी, एक पांढरा, असे 3 मणी आहे आपल्याकडे. आता आपल्याला 4 ऐवजी 3च मणी ओवायचे फक्त. शेवटला फक्त 3 मणी आणि हा पांढरा, हा गुलाबी आणि हा पांढरा, या 3 मण्यातून सुई आपल्याला अशी वर काढून घ्यायची. आता आपण ह्या पांढऱ्या मण्यामध्ये आलो. आता ह्या 2 पांढऱ्या मण्यावर आपल्याला 6चा गोल बनवायचा आहे. हे मधले 2 पांढरे आहे, त्याच्यावर 6चा गोल बनवायचा. त्यासाठी आपण आता 4 पांढरे घेऊ. 4 पांढरे आणि हा पांढरा आणि हा पांढरा, 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपण अशी काढून घेतली. असा आता हा पुढच्या एकच पांढऱ्या मण्यातून सुई काढायची. एकच पांढऱ्या मण्यातून. आता 1 पांढरा आणि हे 2 पांढरे आहे, त्यासाठी आपल्याला आता 1 पांढरा आणि 3 गुलाबी, असे 4 मणी ओवायचे. आणि
ह्या पांढरा, ह्या 6च्या गोलचा पांढरा आणि पुढचा पांढरा, या 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपण अशी काढून घ्यायची. आता पुढच्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई काढायची. आता इथे आपल्याला सगळे पांढरेच गोल बनवायचे 6. त्यासाठी आता 1 2 3 पांढरे मणी घ्यायचे आणि 1 2 3 हे 3ही पांढऱ्या मण्यातून सुई आपण अशी काढून घ्यायची. आता हा पुढचा पांढरा मणी घ्यायचा, एकच घ्यायचा. टोकाचा असला तेव्हा एकच पांढरा मणी घ्यायचा. आता मी एकदा परत दाखवते तुम्हाला. आता हा एक आणि हा एक 2 पांढरे आहे. त्यासाठी आता आपल्याला 1 पांढरा आणि 3 गुलाबी, 1 पांढरा आणि 3 गुलाबी असे 4 मणी. हा कोपऱ्यावरचा मणी असला तर 1 पांढरा 3 गुलाबी अशी घ्यायची आणि हा पांढरा आणि हा पांढरा 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपण अशी काढून घ्यायची. आता परत 2 पांढऱ्या मण्यात यायचं, 1 आणि 2 मधले असल्यावर हे दोन्ही पांढरे मणी घ्यायचे. आता 1 2 3 पांढरे आहे. आता आपली फक्त 3 पांढरे घ्यायचे, 3 आणि हा पांढरा आणि हा पांढरा, हे 3ही पांढऱ्या मण्यातून सुई आपण अशी काढून घ्यायची. आणि आता हा पुढचा एकच पांढरा घ्यायचा. असंच आपल्याला पूर्ण सर्कल करायचे. परत एकदा दाखवू का? आधी 1 पांढरा, 3 गुलाबी, 1 पांढरा आणि 3 गुलाबी, हा कोपऱ्यावरचा मणी. आणि आता हा पांढरा आणि हा पुढचा पांढरा, अशा 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपण अशी काढून घ्यायची. आणि आता ह्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई पुढे न्यायची. आता इथं 3 पांढरे, आता फक्त 3च पांढरे घ्यायचे आपण, 3. आणि हा पांढरा, हे 1 2 3 हे 3 मण्यातून सुई आपण अशी काढून घेऊन पुढच्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई. असं तुम्ही आता पूर्ण सर्कल करा, मी पण करते. आता शेवटचं कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. आता ह्या मण्यात आलो आपण. आता आपण पूर्ण गोल असं 6च्या करायसाठी शेवटचा 1 2 3 पांढरे मणी आपल्याकडे. ह्या पुढचा 6चा आणि मागचा असे 2 आणि हा मधला 1 2 3 आहे. आता फक्त 3 गुलाबी ओवायचे शेवट. आणि हा पांढरा आणि हा 3 पांढऱ्या मण्यातून सुई अशी वरती काढून घ्यायची. आता आपण गुलाबी मण्यापर्यंत येऊ. पुढे जाऊन या गुलाबी मण्यापर्यंत आलो. आता 2 1 गुलाबी, 3 पांढरे आणि 1 गुलाबी, 1 गुलाबी 3 पांढरे 1 गुलाबी असे 3 मणी घेऊन हा एकच गुलाबी मण्यातून सुई आपण अशी काढून घ्यायची. आता हा 1 गुलाबी आणि हा पांढरा, ह्या 2 मण्यातून आपल्याला सुई अशी पुढे न्यायची. आधी तर एकच मण्यावर 6चा गोल केला. आता 1 गुलाबी आणि 1 पांढरा असे 2 मण्यातून सुई काढली आपण. आता इथं 1 2 3 ऑलरेडी मणी आहे. आता आपल्याला 3 पांढरे घालायचे, 3. आणि हा गुलाबी आणि हा पांढरा, ह्या 3 मण्यातून आपल्याला सुई अशी काढून घ्यायची. आता पुढच्या 2 1 पांढरा आणि 1 गुलाबी, ह्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता इथं आपल्याला 1 गुलाबी आणि 2 पांढरे, 1 गुलाबी आणि 2 पांढरे. आणि हा पांढरा आणि हा गुलाबी, या 3 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपण या कोपऱ्यावरच्या मण्यावर आलो आहे. आता त्यासाठी एकच गुलाबी घ्यायचं. आणि इथं 1 गुलाबी घेतल्यावर आपल्याला
आधी एक गुलाबी आणि 3 पांढरे, एक गुलाबी आणि 3 पांढरे असे 3 मणी ओवायचे. आणि हा गुलाबी आणि हा एक गुलाबी ह्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपण मगासारखंच करायचं. इथं एक गुलाबी आणि एक पांढरा, एक गुलाबी आणि एक पांढरा असे 2 मणी घ्यायचे. आता इथं 3 पांढरे ओवायचे, 1 2 3. आणि हा 2 गुलाबी आणि हा एक पांढरा ह्या 3 मण्यातून आपण अशी सुई पुढे घ्यायची. आणि आता एक पांढरा आणि गुलाबी अशी सुई घ्यायची. आता परत एक गुलाबी आणि 2 पांढरे, एक गुलाबी एक गुलाबी आणि 2 पांढरे असे 3 मणी घेऊन 2 हे 1 2 3 या 3 मण्यातून सुई अशी काढून पुढच्या गुलाबी मण्यात एकच गुलाबी घ्यायचा. आता पुढचं आता इथं मग जसं इथं केलं तसं इथेही करून घ्यायचं. आता मी एकदा परत तुम्हाला दाखवते. कोपऱ्यावरचं एक मणी असल्यावर पहिल्यांदा आधी एक गुलाबी आणि 3 पांढरे घ्यायचे. एक गुलाबी आणि 3 पांढरे आणि हा एक गुलाबी आणि हा गुलाबी 2 गुलाबी मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. आणि हा गुलाबी आणि ह्या पांढरा हे असं पुढं न्यायचं. आता इथे 3 पांढरे घ्यायचे आणि गोल करायचं. आणि मग ह्या 2 मण्यात जायचं आणि एक गुलाबी घ्यायचा आणि 2 पांढरे घ्यायचे असे करायचं. आता ह्या कोपऱ्यावरच्या मण्याजवळ आल्यावर एक गुलाबी आणि 3 पांढरे असंच पूर्ण तुम्ही करून घ्या. मीही करून घेते. आता शेवटचं कसं करायचं मी तुम्हाला सांगते. हे 2 एक पांढरा आणि एक गुलाबी आणि हा वरचा गुलाबी मण्यातून सुई आपण अशी काढून घ्यायची. आणि आता इथं आपल्याला 1 आणि 2च पांढरे मणी ओवायचे शेवट. आणि हा गुलाबी हा पांढरा आणि हे 2 गुलाबी हे अशा 3 मण्यातून आपण अशी सुई 4 मण्यातून सुई काढून घेतली. आता इथं आपण ह्या कोपऱ्यावर आलो आहे. हा कोपऱ्यावरचा टोकाचा सोडून द्यायचा. इथं आलो आपण. आता इथं आपल्याला पुढचं हे असं बनवायचं. त्यासाठी आपण आता आधी 2 पांढरे आणि एक गुलाबी असे 3 मणी घेतले आणि एक गुलाबी 2 पांढरे आणि 2 पांढरे नाही 3 पांढरे आणि एक गुलाबी असे 3 घेतले. आणि या गुलाबी मण्यातून हा गुलाबी मणी सोडून द्यायचा आणि ह्या पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आणि 2 पांढरे ओवायचे परत. आणि हा 2 नंबरच्या मण्यातून सुई आपण अशी काढून पुढच्या पांढऱ्या मण्यातून न्यायची. आता हा एक टोकाचा आणि हे 2 असे 1 2 3 मण्यापर्यंत आपण सुई पुढे नेली आहे. आता आपण 3 पांढरे ओवू. 3 पांढरे आणि एक गुलाबी 3 पांढरे आणि एक गुलाबी आणि हा गुलाबी मणी सोडून द्यायचा आणि या पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून असं बनवायचं. आता परत 2 पांढरे मणी ओवायचे आणि हा एक टोकाचा सोडून द्यायचा. त्याचे 1 आणि हे 2 मण्यातून सुई आपण अशी काढून घ्यायची. आणि आता आपण ह्या मण्यापर्यंत यायचं. मग त्यासाठी आपल्याला पूर्ण मण्यातून सुई अशी काढून घ्यायची इथपर्यंत, या टोकाच्या मण्यापर्यंत. हा टोकाचा सोडून द्यायचा इथपर्यंत. आता परत 3 पांढरे ओवायचे. 3 पांढरे ओवून एक गुलाबी ओवायचं. 3 पांढरे आणि एक गुलाबी आणि आता हा गुलाबी मणी सोडून द्यायचा आणि ह्या पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. आणि आता 2 पांढरे ओवायचे.
आणि हा 1 आणि हा 2, या 2 मण्यातून सुई आपल्या असे काढून पुढच्या पांढऱ्या मण्यापर्यंत घेऊन जायची. आता हे असंच आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. परत आता हे 2 पांढरे घ्यायचे आणि इथं आपल्याला असं बनवायचं. 3 पांढरे घ्यायचे, 1 गुलाबी आणि गुलाबी मणी सोडून पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची आणि परत 2 गुलाबी मणी ओवायची आणि ह्या पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. आता माझा दोरा इथं संपला आहे. मी दोरा ओवून हे पूर्ण करून घेते. इथपर्यंत तुम्ही करून घ्या. हे बघा, आता मी पूर्ण ही रांगोळी केली आहे. माझी अशी रांगोळी दिसत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.